दीपक आणि अंजलीला 15 वर्षाचा मुलगा संकेत आणि 10 वर्षाची मुलगी दुर्गा यांचे पालक आहेत. दीपक बँकेमध्ये कामाला आहे. त्याची पत्नी अंजली ही एक चांगली गृहिणी आहे. घरात अजून 2 सदस्य आहेत. दीपकचे आई वडील दोघेही आपल्या मुलावर आणि सुनेवर खूप खुश आहेत. आणि का नाही होणार? आजच्या युगात आई वडिलांची प्रत्येक आज्ञा पाळणारा मुलगा आणि एका आवाजात सर्व काम सोडून सासू सासऱ्यांची सेवा करणारी सून ही फार नशीबवान लोकांनाच मिळते. एक दिवस अंजली तिच्या मैत्रिणीसोबत खरेदीला गेली होती. तेव्हा अचानक तिची एक मैत्रीण रुक्मिणी म्हणाली की दीपक एका मुलीसोबत कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये गेला आहे. तो पण रुक्मिणी काय बोलतेस? दीपक यावेळी इथे कसं काय असेल? त्याची आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे. अंजली आश्चर्याने म्हणाली, नाही अंजली, मी खरं सांगते, माझी नजर मला धोका देऊ शकत नाही. अंजली रुक्मिणीच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही, कारण तिच्या पतीवर पूर्ण विश्वास होता. संध्याकाळी खरेदी करून घरी पोचल्यावर अंजली खूप थकली होती आणि तिला थोडा वेळ विश्रांती घ्यायची होती. पण गृहिणीच्या आयुष्यात हे सुख कुठे आहे? पुढच्या क्षणी तिला घरच्यांच्या फरमाईशी आठवल्या की ती तिच्या कामाला लागली. तिच्या सासू सासऱ्यांना आणि मुलांना खाऊ घातल्यानंतर आणि त्यांची सर्व आवश्यक कामे पूर्ण केल्यानंतर ती पण जेवण करते, कारण दीपक अनेकदा रात्री उशिरा घरी येतो आणि बहुतेक बाहेरूनच जेवण करून येतो. रात्री 11:30च्या सुमारास दीपक येतो. नोकराने दार उघडले. अंजली किचनमध्ये होती. ती जेवणाबद्दल विचारते तेव्हा दीपक म्हणतो की त्याने जेवण केले आहे आणि सरळ खोलीत जातो. काही वेळाने अंजली खोलीत आली तेव्हा तिला दीपकचे कपडे जमिनीवर पडलेले दिसले, जे उद्या धुवावे लागतील, आणि दीपक बाथरूममध्ये आंघोळ करत होता. कपडे चेक करताना अंजलीला दीपकच्या शर्टच्या कॉलरखाली लिपस्टिकचे निशाण दिसले आणि कपड्यांनाही लेडीज परफ्यूमचा वास येतो. क्षणभर अंजलीचे बायकोचे मन तिला दीपकवर संशय घेण्यास भाग पाडते. पण अंजलीला दीपकचे प्रोफेशनल माहीत होते, त्यामुळे तिला माहिती होते की तिच्या पतीचे महिला क्लायंट देखील आहेत, ज्यांच्याशी भेटताना लिपस्टिकचे निशाण आणि परफ्यूमचा सुगंध राहिला असावा. असे नाही की अंजली आधीपासूनच इतकी समजदार होती. सुरुवातीला या सर्व गोष्टीबाबत त्यांच्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, पण दीपकने सर्व काही स्पष्ट सांगितल्यानंतर आता अंजलीची ही खात्री पटली आहे. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला स्वतःपेक्षा दीपकवर जास्त विश्वास आहे, जो असे कृत्य कधीच करू शकत नाही. अंजली हा सर्व विचार करत असताना दीपक आंघोळ करून आला आणि अंजलीला मागून धरले. काय आहे अंजली, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. 2 मुलांची आई आहेस असे वाटत नाही. दीपक, इतकं पण खोटं बोलू नकोस. माझ्या शरीरात वाढलेली चरबी स्पष्टपणे सांगते की मी 2 मुलांची आई आहे, पण तू अजूनही कॉलेजमध्ये होता तसाच फिट आहेस आणि तू तुझ्या स्वतःच्या मुलांचा बाप नाहीस, तर मोठा भाऊ वाटतो. माझ्या नजरेतून स्वतःकडे बघ अंजली, तुझ्यापेक्षा सुंदर कोणी दिसणार नाही. मी खरं सांगतोय अंजली, आय लव्ह यू. आणि अंजलीच्या गालाला किस करत गुड नाईट म्हणत दीपक झोपाय जातो आणि अंजली थोड्या वेळ दीपकच्या बोलण्याचा विचार करून हसते आणि स्वतःला आरशात पाहते. जेव्हापासून रजोनिर्वृत्ती सुरू झाली आहे तेव्हापासून तिचे शरीर सैल होत चालले आहे. चेहऱ्याची चमक निघून गेली आहे. पण तिच्या नवऱ्याचे प्रेम बोलणे ऐकून तिला खूप हायसं वाटलं आणि खरं तर दीपकने सांगितल्याप्रमाणे आज ती स्वतःला खूप सुंदर दिसत होती. काय चालले आहे? आरशाजवळ उभं राहून माझ्या बायकोला नजर लावण्याचा बेत आहे का? मॅडम, या आणि झोपा, दीपक म्हणाला. तेवढ्यात अंजलीही येऊन बेडवर पडली आणि झोपी गेली. आज सकाळपासून अंजली खूप बिझी आहे, कारण तिला दुपारी डॉक्टरकडे जायचे आहे. त्यामुळे तिची सर्व कामे लवकर आवरत होती. दीपकला ऑफिसला आणि मुलीला शाळेत पाठवल्यानंतर ती सासू आणि सासऱ्यांना नाश्ता करून देते. मोलकरणीला दुपारच्या जेवणाचं सांगून मग तयार होऊन ती डॉक्टरकडे पोहोचते. अंजलीजी, तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे. थायरॉईडच्या गोळ्या चुकवू नका आणि रजोनिर्वृत्तीची ही समस्या आहे. निष्काळजीपणाचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. माफ करा डॉक्टर, कामात व्यस्त असल्यामुळे मी औषध चुकवली. भविष्यात असं होणार नाही. डॉक्टरकडून सगळं समजून घेतल्यानंतर अंजली
गाडीच्या पार्किंगमध्ये आले तेव्हा तिला आठवलं की तिची पर्स डॉक्टरांच्या केबिनमध्येच विसरली आहे. अंजली पुन्हा डॉक्टरांच्या केबिनकडे जाऊ लागली. तिथे पोचल्यावर तिला कळले की डॉक्टर त्यांच्या दुसऱ्या पेशंटमध्ये व्यस्त आहेत. म्हणून ती बाहेर थांबते. आतून येणारे आवाज ती ऐकते. आवाज अंजलीला खूप ओळखीचा वाटतो. मग तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि ती पलीकडे जाऊन बोलू लागते. तोपर्यंत आतील पेशंट बाहेर येतो आणि अंजली तिचा चेहरा पाहते, पण दुसरी स्त्री तिला पाहत नाही. अंजली आत जाते आणि तिची पर्स घेते आणि डॉक्टरांना विचारते, प्रियाला काय झाले? तेव्हा डॉक्टर तिला सांगतात की ती गर्भवती आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकून अंजली आश्चर्यचकित झाली. क्लिनिकमधून परतताना अंजली प्रियाचाच विचार करू लागली. प्रिया दीपकच्या ऑफिसमध्ये काम करते. पार्ट्यामध्ये अनेक वेळा तिची भेट झाली आहे. ती चांगली वागणारी मुलगी आहे, पण तिचे अजून लग्न झालेले नाही आणि ती प्रेग्नेंट आहे. त्यामुळे अंजलीला थोडे आश्चर्य वाटले. अंजली तितकी संकुचित वृत्तीची नसली तरी तिला समाजातील उच्च निस्ता चांगल्या प्रकारे कळते. त्यामुळे ती थोडी गोंधळली होती. घरी पोहोचताच तिला कळले की दुर्गाचा ट्युशन टीचरची नोकरी दुसऱ्या शहरात लागली होती. म्हणून अंजलीला तिच्या मुलीचा अभ्यास घेण्याची जबाबदारी वाढली होती. जोपर्यंत तिला दुर्गासाठी चांगला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत तिलाच दुर्गाला शिकवावे लागेल. मात्र मुलांना शिकवणे अंजलीसाठी नवीन गोष्ट नाही. लग्नापूर्वी अंजली एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. दीपक त्याच्या चुलत भावाच्या मुलाच्या पेटीमध्ये गेला होता. तिथे त्याची अंजलीशी भेट झाली. त्यांचे दोघेही प्रेमात पडले आणि नंतर लग्न झाले. दीपक हा त्याच्या आईवडिलांचा एकुलते एक मुलगा होता आणि चांगली नोकरी असल्यामुळे अंजलीला स्वतःला पूर्णपणे कुटुंबासाठी झोकून द्यावे लागले. खरे सांगायचे तर अंजली तिच्या आयुष्यात आनंदी आहे. तिला टीचिंग सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही. ती आपल्या मुलांना शिकवून आपला छंद पूर्ण करते. आज दीपक रात्री 8 वाजता ऑफिसमधून घरी परतला. सहसा असे घडत नाही, पण मुले, त्याचे आई वडील आणि अंजली खूप आनंदी असतात. दीपक लवकर घरी आल्याने असे क्वचितच घडते की दीपक त्याच्या कुटुंबासोबत जेवण करत असतो. रात्री सगळे एकत्र जेवण करत असताना दीपक स्वतःमध्येच हरवला होता. त्याची आई त्याला वारंवार भाजी घ्यायला सांगत होती. मग अचानक त्याचं लक्ष तुटलं. हो आई, तू काहीतरी बोलत होतीस. हो बेटा, मटर पनीर ही तुझी आवडती भाजी आहे, म्हणूनच मी तुला अजून घ्यायला सांगत होते. रात्रीचे जेवण संपवून तो त्याच्या खोलीत जाऊ लागला. तेव्हा अंजलीने विचारले, काय झाले? तर दीपक म्हणाला, काही नाही, थोडं डोकं दुखतंय. मी विश्रांती घेतली तर बरं वाटेल. अंजली म्हणाले, चल मी 5 मिनिटात येते. मी तुझ्या डोक्याला मसाज करते, म्हणजे तुला छान झोप येईल. ठीक आहे, असे म्हणत दीपक रूममध्ये गेला. अंजली पटकन दीपकच्या मागे खोलीत जाते आणि ड्रॉवरमधून बाम काढते आणि त्याच्या डोक्याला मसाज करू लागते. थोडा वेळ मसाज केल्यावर जेव्हा दीपकला बरे वाटले तेव्हा तो अंजलीला म्हणतो, अंजली, खरंच तुझ्या हातात जादू आहे. तुझ्या हाताचा स्पर्श होताच डोकेदुखी नाहीशी झाली. आणि हो, आज क्लिनिकमध्ये गेली होतीस तर काय झाले? काय होणार, सगळे ठीक आहे. आणि आपल्या दिनचर्येचे सर्व तपशील एकमेकांना सांगून दोघेही झोपेच्या कुशीत गेले. रात्रभर पाऊस पडत होता, त्यामुळे सकाळ अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत होती. अंजलीला पाऊस खूप आवडतो. जेव्हा तिचं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा ती आणि दीपक एकत्र खूप भिजायचे. अंजली पावसात हाच विचार करत होती. आता वाढत्या जबाबदाऱ्यामुळे कधीकधी असे वाटते की दोघेही केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करतात, ते पण यासाठी की दोघेही पती पत्नी आहेत. अंजलीला फिरण्याची खूप आवड होती. दोघे एकत्र खूप फिरलेही होते. असे नाही की आता बाहेर फिरायला जाऊ शकत नाही, पण अंजलीची इच्छा नसते कुठे जायचे. त्यामुळे या विषयावरून दीपकसोबत अनेकदा वादही झाले आहेत. आज रविवार आहे, त्यामुळे अंजलीने थोडा विचार करायला वेळ काढला आहे. नाहीतर आठवड्याच्या 6 दिवसात तिला काही विचार करायला फारसा वेळ नसतो. ती स्वतःला आरशात बघत असते. मी काय होते आणि काय झाले? दीपक किती वेळा म्हणतो ब्युटी सलूनमध्ये जा
अंजली जरा स्वतःकडे लक्ष दे, पण मला कुठे वेळ आहे हे कसं सांगू स्वतःकडे लक्ष द्यायला. आणि तो सुद्धा पूर्वीसारखी प्रत्येक क्षणी कुठे माझी स्तुती करतो. रात्री उशिरा परत येतो आणि सकाळी घाईघाईत ऑफिसला जातो माझ्याकडे न बघता. मग मी कोणासाठी तयार हो. बाहेर अजून रिमझिम पाऊस पडत होता. अंजलीच्या मनात येते की खिडकी उघडून आभाळातून पडणारे थेंब थंड अनुभवावे, पण ती तसं करणार नाही कारण AC चालू आहे आणि असे केल्याने दीपकची झोप उडू शकते. तो फक्त रविवारी मोठ्या कष्टाने शांत झोपू शकतो. अंजली तिच्या मनातील हे विचार तिच्या डायरीत लिहून ठेवते. पूर्वी ती लहानपणापासून रोज रात्री नियमितपणे तिची डायरी लिहायची, पण आता डायरी लिहायलाही वेळ कुठे मिळतो. पण माझे आयुष्य कितीही व्यस्त असले तरी मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन दीपक, आय लव्ह यू. हे शेवटचे वाक्य लिहिल्यानंतर अंजली डायरी लिहिणे थांबवते आणि ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवते. आज नाश्त्यासाठी अंजलीने छोले भटुरे बनवले आहे. सासू सासरे आणि मुलांनी खूप कौतुक केले आणि त्यांनी आनंदाने नाश्ता केला, पण दीपक अर्ध्या मनाने नाश्ता करत होता. अंजलीने दीपकला विचारले, तू नाश्ता का करत नाहीस? मी दुसरे काही बनवून देऊ का? अरे अंजली, मला आता ऑफिसला जायचे आहे. मला आताच एक मेसेज आला आहे, त्यामुळे मला जावं लागेल. अर्धा नाश्ता करून दीपक तयार होण्यासाठी निघून जातो. अंजली नाश्ता करत असताना तिचा मोबाईल वाजला. दुर्गाच्या ट्युशन टीचरचा नंबर फ्लॅश झाला. अंजलीने कॉल उचलला. हॅलो हॅलो अंजलीजी. होय मॅडम. हॅलो अंजलीजी. हॅलो मॅडम, बोला. काल मी तुमच्या घरी आले होते तेव्हा माझी एक व्हाईट कलरची पर्स दुर्गाच्या अभ्यासाच्या टेबलावर विसरले आहे. प्लीज तुम्ही ते माझ्याकडे पाठवाल का? त्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. मी ते घ्यायला आले असते, पण मला अजिबात वेळ नाही. होय मॅडम, मला पर्स मिळाली आहे. तुम्ही काळजी करू नका, मी पाठवते. हो थँक्यू. ठीक आहे, बाय. दीपक त्याच दिशेने जात आहे. मॅडमची पर्स त्यालाच द्यायला सांगते असा विचार करत अंजली तिच्या खोलीत येताच दीपक घाईघाईने अंजलीला बाय म्हणत बाहेर गेला. अंजली काहीच बोलू शकली नाही, फक्त दीपकला जाताना पाहत होती. आता पर्स कशी पोचवायची हाच विचार ती खूप करत होती. मग तिला वाटले की आपण स्वतःच देऊन येऊ. सासूला सगळं काही सांगितल्यावर ती अर्ध्या तासात परत येईल सांगून गाडीतून मॅडमच्या घराकडे निघून जाते. तिथे पोचल्यावर खूप पाऊस पडत होता, म्हणून ते मॅडमला फोन करते आणि म्हणते की मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली आहे, या आणि तुमची पर्स घेऊन जा. साधारण 5 मिनिटांनी मॅडम हातात छत्री घेऊन खाली आल्या. सॉरी अंजलीजी, मी तुम्हाला खूप त्रास दिला. काही त्रास नाही, अंजली हसत म्हणते आणि दोघेही हसायला लागतात. ठीक आहे मॅडम, बाय. मला खूप काम आहे, जाते मी. अंजली जाण्यासाठी तिची कार स्टार्ट करणार होती तेव्हा तिला दीपक एका मुलीसोबत गाडीत जाताना दिसला. मुलीने स्कार्फने चेहरा झाकला होता. दीपक इथे? तो ऑफिसला गेला होता. त्याच्या शेजारी बसलेली ही मुलगी कोण आहे? अंजलीला थोडे विचित्र वाटले, म्हणून ती दीपकच्या गाडीच्या मागे जाते. गाडी चालवताना ती विचार करू लागते की मी योग्य करते की परत जाऊ. असा विचार करत असतानाच एका कॅफेसमोर दीपकची गाडी थांबली आणि दोघेही त्यात गेले. अंजली पण काही वेळाने आत गेली. योगायोगाने दोघेही प्रवेशद्वाराकडे पाठ करून बसले होते, त्यामुळे अंजली गेली आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या टेबलावर त्यांचे संभाषण ऐकण्यासाठी बसली. दीपक म्हणत होता, प्लीज तो गर्भपात करून घे. मला मूल नको आहे. मला आधीच 2 मुलं आहेत. मुलगी म्हणाली, हो ती तुझी मुलं आहेत, माझी नाही. मी माझ्या मुलाचा गर्भपात करणार नाही. हे ऐकून अंजली उभी राहते. कपाळावर घाम येतो. दीपकच्या टेबलाजवळ जाते. अंजलीला पाहून प्रिया आणि दीपक पूर्णपणे आश्चर्यचकित झाले आणि अंजली काही बोलायच्या आधीच तिला सगळं काही फिरल्यासारखं वाटलं आणि पुढच्या क्षणी ती दीपकच्या मिठीत बेशुद्ध पडते. अंजली शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती आणि तिची सासू तिच्या समोर बसली होती. त्यावेळी सासू मासिक वाचत होती. अंजलीला पाहताच ती आनंदाने उठते आणि बेडजवळ जाते आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारते, तू बरी आहेस ना बेटा? सर्व शक्ती एकवटून अंजलीला हो उत्तर देता आले नाही. तिने फक्त मानेनेच हो असा इशारा केला. थांब बेटा, मी आता डॉक्टरांना बोलवते.
आणि ती डॉक्टरांना बोलवायला जाते. मी निघून गेल्यावर अंजलीने डोळे उघडले आणि खोलीत बघितले, पण तिच्याशिवाय खोलीत दुसरे कोणी नव्हते. तिला खूप अशक्तपणा जाणवत होता, म्हणून तिने पुन्हा डोळे मिटले. थोड्या वेळाने तिची सासू, डॉक्टर आणि नर्ससह खोलीत येते. डॉक्टर अंजलीला तपासतात. पूर्ण तपासणी करून अंजलीला विचारले, कसं वाटतंय अंजलीजी? अंजली नुसतीच हसली. एवढी धावपळ का करता की तब्येत इतकी खराब झाली? अंजली डॉक्टरकडे टक लावून पाहत होती. डॉक्टर सुद्धा वातावरण हलके करतात आणि म्हणतात, चला या बहाण्याने तुम्ही इथे आराम करा आणि काही दिवस आमचा पाहुणचार एन्जॉय करा. सगळे जोरात हसतात. अंजलीही हसण्याचा प्रयत्न करते. अंजलीला विश्रांतीचा सल्ला देऊन आणि नर्सला तिची चांगली काळजी घेण्याच्या सूचना देऊन डॉक्टर परत जातात. अंजलीच्या सासूबाईसुद्धा संध्याकाळ झाल्यामुळे घरी जाण्यासाठी तिची बॅग उचलतात आणि म्हणतात, सुनबाई नीट आराम कर. काही गरज असेल तर नर्सला सांग. आता मी घरी जाते. आता घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. लवकर बरी हो बेटा. आणि ती पण घरी जाते. शरीर अशक्त आहे, पण अंजलीचे डोके अजूनही मजबूत आहे. तिला शुद्ध आल्यापासून तिचे डोळे फक्त दीपकला शोधत आहेत. औषधाच्या परिणामामुळे ती रात्री इतकी गाढ झोपते की जेव्हा सकाळी 8 वाजता नर्स तिला उठवते तेव्हा ती डोळे उघडते. सकाळपासून आता दुपार झाली, पण अजून अंजलीला घरून कोणी भेटायला आलेलं नाही. आज अंजलीला थोडं बरं वाटतंय म्हणून तिने टेबलावर पडलेला तिचा फोन उचलला आणि खाली पडून तो अनलॉक करताना तिची नजर आजच्या तारखेवर पडली. 24 म्हणजे मी पूर्ण 1 दिवस बेशुद्ध होते आणि ती विचार करू लागली, माहीत नाही की माझ्याशिवाय घरी सर्व काही कसे मॅनेज होत असेल. मुलं, आईबाबा आणि दीपक किती चिंतित असतील. ती हा सर्व विचार करत असताना अचानक खोलीचा दरवाजा उघडतो आणि तिची दोन्ही मुलं खोलीत येतात आणि आईला घट्ट मिठी मारतात. आम्हाला तुझी खूप आठवण येते आई. लवकर बरी हो आणि घरी ये. तेवढे दीपकही खोलीत शिरला आणि मुलांनी अंजलीला घट्ट पकडलेले पाहून तो त्यांना समजावतो. आई सध्या खूप वीक आहे. ती बरी झाल्यावर तुम्ही तिच्यावर प्रेम करा. मुलंही त्यांच्या वडिलांच्या सल्ल्याचे पालन करतात आणि अंजलीपासून स्वतःला वेगळे करतात. खुर्चीवर येऊन बसतात आणि गेल्या दिवसात त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगू लागतात. अंजली मुलांचे म्हणणे ऐकत दीपककडे पाहते. दीपक नजर खाली करून बसलेला असतो आणि अर्ध्या तासानंतर डॉक्टरांना भेटून सर्व काही समजून घेतल्यानंतर तो मुलांसह घरी परततो. परत गेल्यावर अंजलीला वाटतं की दीपकनेही मुलासारखं तिला मिठीत घ्यायला हवं होतं, पण आपण जो विचार करतो ते नेहमी पूर्ण होतच असं नाही. एका आठवड्यानंतर अंजलीला डिस्चार्ज मिळाला आणि घरी परतली. तिची सासू तिला तिच्या खोलीत आधार देऊन घेऊन जाते आणि दीपक देखील अंजलीचे सर्व सामान घेऊन नजर खाली ठेवून तिच्या मागे जातो. हॉस्पिटलमधून परत आल्यावर सर्वांची वागणूक पाहिल्यासारखी होती, पण जेव्हा कधी दीपक अंजलीसोबत एकटा असायचा तेव्हा तो नजर खाली करूनच असे. काही दिवसांनी अंजलीच्या तब्येतही बरीच सुधारणा झाली होती. तिने आपल्या कुटुंबाची जितकी काळजी घेतली तितकेच सर्वांचे प्रेम तिला मिळाले. त्यामुळे कदाचित एवढा मोठा धक्का सहन करूनही अंजलीला सावरता आले. तिचा आत्मविश्वास तुटलेला नाही, उलट तो आणखीन वाढला होता. तिने पुढे काय करायचे आहे हे तिच्या मनात ठरवले होते. पुढे काय करायचे आहे, आपल्या भावी आयुष्याला कोणती दिशा द्यायची आहे, ती फक्त लवकर बरी होण्याची वाट पाहत आहे. योग्य विश्रांती आणि योग्य वेळी औषधे घेतल्याने अंजलीची शारीरिक स्थिती सुधारत होती, पण बसून उगाचच गोष्टीचा विचार केल्यामुळे ती मानसिक रुग्ण बनत चालली होती. म्हणून आता ती खोलीतून बाहेर येऊन मुलांसोबत आणि सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली होती. त्या दिवशीच्या घटनेनंतर दीपक योग्य वेळी ऑफिसला जातो आणि योग्य वेळी परतही येतो. तो नाश्ता आणि रात्रीचे जेवणही कुटुंबासोबत करतो. दीपकमध्ये झालेला बदल स्पष्ट दिसत होता, त्यामुळे घरातील सदस्यही खुश आहेत. दीपकने अंजलीशी जे काही केले ते तिने आजपर्यंत कुणाला सांगितले नाही. दीपकशी बोललीही नाही.
तिला वेळोवेळी असे वाटले की तिने जे पाहिले आणि ऐकले ते खरे नसावे, पण ज्या कारणामुळे 2 आठवडे उलटूनही ती बरी झाली नाही तर ती गोष्ट चुकीची कशी ठरेल. तिला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. डॉक्टरांनी तिला कोणताही ताण न घेण्याचा सल्ला दिला होता आणि वजन कमी करण्याचा सल्लाही दिला होता. 1 महिना उलटून गेला. आता अंजली रोज सकाळी तिच्या सासू सासऱ्यांसोबत फिरायला जाते. चालून आल्यावर ती निरोगी आहार घेऊ लागते. अशी दिवसाची सुरुवात ती करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ती कसलाही ताण घेत नाही, मग तो मुलांच्या शिक्षणाशी संबंधित असला तरी. रविवारी दीपकच्या वडिलांच्या धाकट्या भावाच्या नातवाचं मुंडन होते, त्यामुळे दुर्गाही तिच्या आजी बाबांसोबत तिथे गेले होते. ते रात्री परतणार होते. संकेतच्या शाळेत वार्षिक कार्यक्रमाची तयारी चालू होती, त्यामुळे तोही त्याच्या शाळेत गेला होता आणि संध्याकाळी परतणार होता. दीपक बाल्कनीत खुर्चीवर बसून त्याच्या ऑफिसचे पेंडिंग काम करत होता. तेवढ्यात अंजलीने त्याला हाक मारली. दीपक. 1 महिना उलटून गेल्यावर अंजलीने दीपकला नावाने हाक मारली होती. काम करत असताना तो घाईघाईने विचारतो, हो अंजली, बोल, काही काम होतं का? होय, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. हो बोल. हे बघ, मला जुन्या गोष्टीबद्दल बोलायचे नाही आणि काही ऐकायचेही नाही. हो, मला हे भूतकाळ विसरायचं आहे आणि तुझा आणि आपल्या मुलांसोबत नवीन सुरुवात करायची आहे. मला जे काही करायचे आहे, मला तुझी साथ हवी आहे. मी तुला पूर्ण पाठिंबा देईल अंजली. मला काय बोलायचं आहे ते आधी ऐक. प्लीज अंजली, माझं आधी ऐक. ठीक आहे, बोल. अंजली, माझी चूक अक्षम्य आहे, हे मला मान्य आहे, पण प्लीज एकदा तुझ्या तोंडून सांग की तू तुझ्या दीपकला क्षमा केली आहेस. बोलता बोलता त्याने अंजलीला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अंजलीला मिठी मारताना तो म्हणतो, अंजली, माझ्यासाठी तुझ्यापेक्षा महत्त्वाचे कोणी नाही. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. अंजली दीपकला तिच्यापासून दूर ढकलते आणि म्हणते, मला गुदमरल्यासारखे वाटत आहे. प्लीज दीपक, मला घट्ट मिठी मारू नकोस. एक विचारू? हो अंजली, विचार. जर मी हे सगळे केले असते तर तू मला माफ केले असतेस का? दीपक काहीच बोलू शकत नाही. अंजली तेथून उठून निघून जाऊ लागली तेव्हा दीपक तिचा हात धरून तिला खुर्चीवर बसवतो. अंजली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हे मला मान्य आहे, पण त्यासाठी तू सुद्धा जबाबदार आहेस. दीपक चिडून म्हणतो. मी जबाबदार आहे? मग सांग कसे? अंजली हे आश्चर्याने विचारते. राहू दे, तुझी तब्येत ठीक नाही आहे. तुला माझी एवढी काळजी वाटत असेल तर माझी चूक सांग. तब्येत नाही तर चूक तरी सुधारेल. अंजली, तुझा BP वाढेल. चल आराम कर. दीपक तिला अडवत म्हणाला. तुला माझी खूप काळजी आहे हे जाणून मला खूप आनंद झाला, पण कदाचित तुला आता माहीत नसेल की मी आता सर्व काही सहन करू शकते. म्हणून तुझे बोलणे पूर्ण कर. कदाचित यामुळे मला थोडा आराम मिळेल. बोल दीपक, मला वाईट वाटणार नाही. अंजलीच्या सांगण्यावरून दीपकही सावधपणे बोलू लागतो. आपण लग्न केलं तेव्हा तू माझ्यासोबत कसा वेळ घालवायची? माझ्यासाठी सर्व वेळ तयार असायची. तू स्वतःची किती काळजी घेत होतीस. आम्ही लॉंग ड्राईव्हला जायचो, माझ्या ऑफिस पार्टीचा आनंद घ्यायचो. तुझा सर्व वेळ माझा होता, फक्त आणि फक्त. पण आता? हो, पुढे बोल, मी ऐकते. मला काही होत नाही, पुढे बोल. जेव्हापासून मुलं आपल्या आयुष्यात आली तेव्हापासून सगळंच बदललं. अंजली, तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस. माझ्याकडेच काय, तू स्वतःवरही लक्ष देत नाहीस. माझ्यासाठी सजून सवरणं तर सोड, तू केसांना कंघीसुद्धा करत नाही. मी कितीतरी वेळा आग्रह करतो तेव्हा तू ब्युटी पार्लरला जातेस. तू माझ्याकडे खूप दुर्लक्ष केलंस अंजली, त्यामुळेच मी खूप तुटून पडलो आणि प्रियामध्ये तुला शोधू लागलो. उत्साहात म्हणतात की लोकांचे भान हरपते. दीपकनेही तीच चूक केली. त्यानेही त्याच्या चुकीची जबाबदारी अंजलीवर घातली. अंजली शांतपणे दीपकचे बोलणे ऐकून म्हणाली, मला माफ कर, मी तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केले. असे पुन्हा होणार नाही. असे बोलून अंजली तेथून उठते आणि बागेत जाते. दीपकला वाटले की अंजली आपल्या या सर्व बोलण्याने खूप रागवेल आणि ती काही बोलेल माहीत नाही, पण अंजलीची अशी प्रतिक्रिया पाहून तो अवाक झाला.
बाहेर गवतावर बसून अंजली दीपकने बोललेल्या गोष्टीचा विचार करू लागली. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले दीपक, म्हणून तू प्रियासोबत. ती पुढे विचारही करू शकत नाही. मुले झाल्यानंतर तुझ्यासाठी काय बदलले? बदल फक्त माझ्यातच आले, मग ते शारीरिक असो की मानसिक. सर्व बदल मी सहन केले. कधी कधी अन्न खायलाही वेळ नसतो, ते तुला दिसत नाही, पण केसांना कंघी केली नाही हे दिसतं. मी तुझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेतली, ते दिसत नाही, पण मी स्वतःला सजवली नाही ते दिसत आहे. मी तुझ्याकडे कधी दुर्लक्ष केले ते मला आठवत नाही, पण करवा चौथच्या दिवशीही तू बरीच वर्ष रात्री उशिरा येत आहेस, पण तरीही तुझ्या हाताने एक घास खाऊन उपवास सोडल्याचे मला आठवते. आणि तू मी थकलो आहे सांगून झोपायचा, हे मला आज आठवत आहे दीपक. ठीक आहे, जर चूक झाली असेल तर मीच ती सुधारेल. हा विचार करून अंजली पुन्हा एकदा तिच्या निर्णयाने खुश झाली आणि नव्य आत्मविश्वासाने उभी राहते आणि स्वतःला समजावत ती म्हणाली. आई म्हणायची, अंजली, जेव्हा आमची इच्छा नसते तेव्हा आपल्याकडचं कोणी काही हिरावून घेऊ शकत नाही, मग तो आपला विश्वास का असेना. जीवनातला माझा विश्वास माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तिने तिच्या भविष्याबाबत काही निर्णय घेतले आहेत, म्हणूनच तिला यापुढे निरुपयोगी गोष्टीबद्दल विचार करायचा नाही. तिला स्वतःसाठी जगायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीने तिच्या सासऱ्यांना आणि सासूला सांगितले की तिला एक कोचिंग क्लास उघडायचे आहे, ज्यामध्ये ती इयत्ता 2री ते 8वीपर्यंतच्या मुलांना शिकवेल आणि त्यासाठी तिला त्यांच्या मदतीची गरज आहे. सासू आणि सासरे आश्चर्यचकित होऊन विचारतात, तू अचानक असा प्लॅन का केला आहेस? तुझी तब्येत अजून बरी नाही आणि मग घर परिवार पण आहे. कोचिंग क्लासला वेळ दिलास तर तू घराला कसा वेळ देणार? आणि दीपक तर चांगली कमाई करत आहे, मग अशा अडचणीत पडण्याची काय गरज आहे? अंजलीच्या सासू सासऱ्यांनी तिला नकारात्मक प्रतिक्रिया दिली. आईबाबांना आपले म्हणणे समजेल असे तिला वाटले होते, पण त्यांचे बोलणे ऐकून ती दुःखी झाली नाही. उलट तिने तिची स्वप्ने आणखी सत्यात उतरवण्याचा संकल्प केला आणि त्यांना आणखीन समजावून सांगून त्रास होऊ नये म्हणून तिने तिचे बोलणे तिथेच थांबवले. काही दिवसांनी अंजली तिच्या सासरच्या घरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या माहेरच्या घरी गेली. आई वडिलांच्या निधनानंतर आज 2 वर्षानंतर अंजली पहिल्यांदाच माहेरी आली होती, कारण तिला घरच्या कामातून वेळ मिळत नव्हता आणि आई वडील गेल्यानंतर तिचे त्या घरात मन पण लागत नव्हते, म्हणून अंजली इथे आली नाही. अंजलीला एक मोठा भाव आहे, जो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. अंजली तिच्या आईवडिलांची खूप लाडकी होती, शिवाय ती तिच्या मोठ्या भावाचा जीव होती. तोंडाने काही मागायचा, आधीच तिच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करायचा. हे सगळं आठवून तिच्या ओठांवर हसू तरळले. आणि मग घराचा दरवाजा उघडतो. तिची वहिनी समोर असते. तिच्या पायाला स्पर्श करून अंजलीने तिला मिठी मारली. खुश राहा अंजू, तुला तुझा भाव आणि वहिनीची आठवण येत नाही का? वहिनीने डोळ्यातील अश्रू लपवत विचारले. येते ना वहिनी, मला तुमची खूप आठवण येते, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले आहे, अंजली आनंदाने म्हणाली. आणि घरात जाताच ती मोठ्याने दादा दादा म्हणू लागली. अंजू, तुझा दादा बाजारात गेला आहे तुझ्या आवडीची मिठाई आणायला. अंजली खुश होते आणि तिच्या वहिनीशी गप्पा मारत स्वयंपाकघरात जाते. अंजलीचा भाऊ वरिष्ठ सरकारी कर्मचारी आहे आणि तो दुसऱ्या शहरात राहतो. तो फक्त सुट्टीच्या दिवशीच इथे येतो आणि तो स्वतः अंजलीच्या सासरच्या घरी जाऊन तिला भेटतो. मुलगी आणि मुलगा दोघेही स्थायिक असून तेही वेगवेगळ्या शहरात राहतात. सुमारे 15 मिनिटांनंतर अंजलीचा भाऊ महेश तिच्या आवडीच्या खाद्यपदार्थासह घरी पोहोचतो. अंजली धावत जाऊन तिच्या भावाला लहान मुलासारखी मिठी मारते. दादा, तू एवढा त्रास का घेतलास? मी पाहुणे आहे का? ती थोडी नाराजी व्यक्त करत म्हणाली. तू पाहुणेच आहेस अंजू. आई वडिलांच्या निधनानंतर 2 वर्षांनी तू इथे आली आहेस. भावही प्रेमाने रागवत म्हणाला. चल, भावाचं मन ठेवण्यासाठी इतकं पण खोटं बोलू नकोस, वहिनी किचनमधून म्हणाली.
पण अंजलीचे हावभाव पाहिल्यानंतर आणि तिचे बोलणे ऐकून लाडो नक्कीच कोणत्या ना कोणत्या संकटात आहे हे समजायला मोठ्या भावाच्या अनुभवी डोळ्यांना वेळ लागला नाही. आणि लहानपणापासूनच तिला आपले विचार मनात लपवून ठेवण्याची सवय आहे, म्हणून ते काहीही सांगणार नाही. मला काळजीपूर्वक विचारावे लागले. सर्वजण येऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसतात. हे घे अंजू, गणेश बेकरीमध्ये कचोरी तुझी आवडते आहे. कचोरीचे ताट अंजलीच्या हातात देताना वहिनी म्हणाली, नाही वहिनी, मी हे खाऊ शकत नाही. कचोरीचे ताट खाली ठेवत अंजली म्हणाली, का खाऊ शकत नाही? तुझ्या भावाने तुझ्यासाठी आणले आहे, एकतरी खा. वहिनीचे मन ठेव. भाऊ म्हणाला, नाही दादा, मी नाही खाऊ शकत. डॉक्टरांनी मनाई केली आहे. मला तळलेले आणि तेलकट आणि मसालेदार पदार्थ खायचे नाही. ठीक आहे, मग तू फळ खा. वहिनी म्हणाली, हो मी हे खाईन. अंजली हसत म्हणाली, अंजली आली तर आहे तिच्या मनातले भाव भावासोबत आणि वहिनीसोबत शेअर करायला, पण सुरुवात कशी करावी हे तिला समजत नाही. दुसरीकडे भावालाही समजले आहे की अंजली काही काळजीत आहे, म्हणत तो विचार करू लागला की कसे विचारायचे. नाश्ता करून अंजली टेरेसवर जाते. फिरताना तिला जवळच वाढलेली झाडे दिसली जी ती लहानपणापासून पाहत होती. ती अजूनही तशीच आहेत, पण ती बदलली आहे. काही वेळाने अंजलीचा भाऊ तिला खाली बोलवायला येतो. लाडो, लाडो, तू एकटीच काय करतेस? तुझ्या दादाशी बोलावेसे वाटत नाही म्हणूनच या झाडांना तुझ्या भावना सांगत आहेस का? नाही नाही दादा, तसं काही नाही. खाली मला थोडं गुदमरल्यासारखं वाटत होतं म्हणून मी वर आले. आता मी खालीच येत होते. तू का त्रास घेतलास? चल दादा, आता मी वर आलोच आहे तर थोडा वेळ बसतो. लाडू तुझ्या बरोबर ए बस. अंजलीचा हात धरून तिचा दादा तिला गच्चीवर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला सांगतो. आता सांग लाडू, घरी सगळे कसे आहे? सगळं ठीक आहे दादा. संकेत आणि दुर्गा चांगला अभ्यास करत आहेत का? हो दादा. दुर्गा ताई आता 5वीत आहे. तिचा अभ्यास चांगला चालला आहे. संकेत हा माझा खूप हुशार मुलगा आहे. त्याला मेडिकल करायचं आहे म्हणून तो नीट परीक्षेच्या तयारीत रात्रंदिवस व्यस्त असतो. त्याला जेवण खाण्याची आठवण करून द्यावी लागते. अंजली हसत उत्तर देते, वा, तुझी दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. आणि ते का नसतील? ते त्यांच्या मामावर गेले आहेत. दादा मस्करीच्या स्वरात म्हणाला, हो तू अगदी बरोबर बोलत आहेस. ती हसत म्हणाली, आई बाबा बरे आहेत ना? हो दादा, दोघेही ठीक आहेत. आई रोज सकाळी माझ्यासोबत फिरायला येतात आणि त्या माझ्यापेक्षा जास्त वेगाने चालतात. वा, ही खूप चांगली गोष्ट आहे. दादा आनंदाने म्हणाला, मी आज सकाळीच दीपकशी बोललो. मी त्याच्याकडून त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेतले आणि त्याला माझ्याबद्दलही सांगितले. दीपकचे नाव ऐकून अंजली फक्त हो हा असे उत्तर देत आणि गंभीर होते. ठीक आहे, आता मला सांग, माझी छोटी बहीण कशी आहे? तिचे अजूनही नाक वाहत आहे का? असे म्हणत अंजलीचा दादा हसायला लागला. दादा, चिडत अंजली बोलत्याने तिच्या दोन्ही डोळ्यात पाणी तरळते. हे पाहून दादाला समजले की बहिणीला काहीतरी दुःख आहे जे ती त्याच्यासोबत शेअर करू शकत नाही. त्यामुळे जास्त खोदून विचारणे त्याला योग्य वाटले नाही. वातावरण हलके व्हावे या उद्देशाने तो हसत म्हणाला, तू एवढी मोठी झाली आहेस, 2 मुलांची आई आहेस आणि दादाच्या एवढ्याशा विनोदामुळे इतके अनमोल अश्रू वाया घालवतेस. आणि अंजलीचे अश्रू तो त्याच्या हाताने पुसतो. आता खाली चल माझी रडकी लाडो. हात धरून तो तिला खाली घेऊन येतो. अंजली स्वयंपाकघरात जाते. तिची वहिनी स्वयंपाक करत होती तेव्हा अचानक दादाने हाक मारली, माझा चष्मा कुठे आहे? मला तो सापडत नाही. कविता, प्लीज शोधून दे. तुझ्या दादांना एक गोष्टही लक्षात राहत नाही की कुठे काय ठेवले आहे. लाडो जरा कडीकडे लक्ष दे, उकळी येईलच. बोलून वहिनी तिच्या खोलीत जाते. तुम्ही चष्मा तर लावला आहे, मग मला का बोलवले? हळू बोल, मला तुझ्याशी बोलायचे आहे, तो कुजबुजत म्हणाला. वहिनी तिचा आवाज कमी करून म्हणाले, हो बोला, काय बोलायचे आहे? मला वाटते की ताई काहीतरी काळजीत आहे आणि तिला आमच्याशी बोलायचे आहे.
पण संकोचन बोलत नाही. म्हणून तिला प्रेमाने विचार की तिची समस्या काय आहे. हो, तुमचं बरोबर आहे लाडो, काळजीत तर आहे. पूर्वी ती यायची तेव्हा फक्त दीपकजी विषयी बोलत असायचे आणि घरी परतायची उत्सुकता असायची. आज असं वाटतंय की ही आमची लाडो नाहीच. ती इतकी शांत आहे, जणू खूप काही वाईट झाले तिच्याबरोबर. हो, मलाही तसंच वाटतंय. बरं, जा आता लाडूजवळ. हो, जाते. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईल. वहिनी परत किचनमध्ये येतात आणि बघतात की कढई उकळायला लागली आहे आणि अंजली हरवल्यासारखी उभी होती. लाडो, तुझे लक्ष कुठे आहे असे म्हणत गॅस कमी करते. अंजली गडबडीने आणि तिला पाहून वहिनी विचार करू लागते की मी तुझा त्रास कसा माहिती करून घेऊ लाडो, की कढईकडे उदास नजरेने बघू लागते. दुपारी अंजली तिच्या वहिनीसोबत खोलीत बसली होती. वहिनीने विचारले, मी खूप वेळापासून बघते लाडो, जणू तुला आमच्याशी काही बोलायचे आहे. जे काही बोलायचे आहे ते बोल, मनात काही ठेवू नकोस. आपल्या प्रियजनांबरोबर मनातलं सांगून मन मोकळं करायचं असतं. अंजलीही थोडा वेळ विचार करते आणि म्हणते, वहिनी, दीपकने माझ्यासोबत असे म्हणत ती आपल्या वहिनीला मिठी मारते आणि रडू लागते. अगं लाडो, मला सांग, मी ऐकते. मग अंजली रडत रडत तिच्या मनातील सर्व काही सांगू लागली. वहिनीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत आहेत. दाराबाहेर उभा असलेला भावही रडत आहे आणि सर्व ऐकत आहे. आपल्या भावना सांगितल्यानंतर अंजलीही तिच्या वहिनीच्या मांडीत डोकं ठेवून रडत असते. वहिनी आपले अश्रू पुसत म्हणाली, लाडो, कोणत्या मातीची बनली आहेस तू? इतके दिवस ही गोष्ट मनात ठेवलीस. तू स्वतः आजारी पडलीस पण आम्हाला काहीच सांगितले नाहीस. तू असं कसं सहन केलंस एवढं मोठं दुःख एकटीने? भाऊ एक खोलीत येतो आणि बायकोच्या शेजारी बसतो. बहिणीच्या केसावर हात फिरवून म्हणतो, शांत बस अंजू, रडू नकोस, आणि तिचे अश्रू पुसतो. अंजली ही उठून बसते. दादा, मी रडत नाहीये, पण हे अश्रू थांबत नाहीत. माझी बहीण एवढी कमजोर आहे का जी या अश्रूमुळे हरेल? असे म्हणत तो तिचे अश्रू आपल्या हाताने पुसतो. सगळेजण बराच वेळ शांत होते. शांतता तोडून भाऊ म्हणतो, मग लाडू, तू भविष्यासाठी काय विचार केला आहेस? दादा, मी जो काही विचार केला आहे मला त्यासाठी तुझ्या पाठिंब्याची गरज आहे. हो, बोल तर खरं. मी तुला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल. दादा, मला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे आहे. ती तिच्या कोचिंग क्लासची योजना दादाला सांगू लागते. कल्पना तर खूप चांगली आहे दीपक, आणि घरातल्या सगळ्यांशी बोललीस का तू? मी आई आणि बाबासोबत बोलले आहे, पण दीपक सोबत बोलायचे नाही. आई आणि बाबांनी स्पष्टपणे नकार दिला आहे, पण यावेळी मला त्यांचे ऐकायचे नाही. दादा, ते दोघेही माझ्यावर रागवले तरी चालेल, पण दीपकचे सत्य सांगून मला त्यांना तुटलेले पाहायचे नाही. मी दीपकला घटस्फोट देणार नाही, कारण आमच्या विभक्त होण्याचा मुलांवर वाईट परिणाम होईल. पण मी एकत्रही राहू शकणार नाही. मला स्वतःला व्यस्त ठेवायचे आहे. मला पुन्हा माझ्या पायावर उभे राहायचे आहे. तुम्ही दोघेही मला साथ द्याल का? आम्ही तुला पूर्ण साथ देऊ अंजू, दोघे एकत्र म्हणाले. कोचिंग क्लाससाठी जागा शोधली आहेस तू? नाही दादा, म्हणूनच मी तुला भेटायला आले आहे. प्लीज, मला तुझा मित्र स्वप्नील दादाशी बोलायचं आहे. भाड्याने कुठे जागा मिळाली तर चांगले होईल. अंजली, भाड्याची जागा सोड, माझं ऐक. तू आमच्या घरी कोचिंग क्लासेस सुरू कर. तसेही आम्ही वर्षातून एकदाच येतो, तेही फक्त घर बघण्याच्या उद्देशाने. निवृत्तीनंतर आम्ही दोघेही आमच्या मुलांसोबत तसेच पुण्यात राहणार आहोत. तू इथेच राहिली तर आम्हाला काही काळजी राहणार नाही. बोल अंजू, काय म्हणतेस? नकार देऊ नको. तिच्याकडे दादाचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून ती सहमत होते. ठीक आहे अंजू, मी तुला 1-2 दिवसात फोन करतो. तू कारपेंटर आणि इलेक्ट्रॉनिशियनलाही भेट आणि तुझ्या इच्छेनुसार काम करून घे. ठीक आहे दादा. बोलता बोलता अंजलीने वहिनीला मिठी मारली आणि तिच्या गाडीत बसून तिच्या घरी निघून गेली. घरी पोहोचल्यावर सासूने विचारले, आज खूप उशीर झाला आहे सुनबाई, तू कुठे गेली होतीस? काही काम होतं आई, म्हणून मला उशीर झाला, ती उत्तर देते आणि तिचं काम आवरायला लागते. आता रोज सकाळी तिची कामं संपून अंजली तिच्या आई वडिलांच्या घरी जाते.
जिथे कोचिंग क्लासच्या गरजेनुसार सगळी कामं केली जात होती. ती संध्याकाळी थकून घरी परतते आणि आपल्या मुलांबाळांच्या आणि सासू सासऱ्यांच्या गरजा पूर्ण करून रात्री झोपायला जाते. हा तिचा रोजचा दिनक्रम झाला आहे. एके दिवशी रविवारी जेव्हा दीपक घरी होता आणि अंजली घराबाहेर होती तेव्हा सासूबाई तिच्या मुलाला म्हणाल्या, बेटा तुला काही माहिती आहे का? सुनबाई रोज कुठे गायब असते? रोज तुझ्या जाण्यानंतर निघून जाते आणि संध्याकाळी परत येते. बघ आजही ती तुला आणि मुलांना सोडून गेली आहे. नाही आई, मला काही माहीत नाही. हो, तुला कसं कळणार? तू दिवसभर या लॅपटॉपवर डोळे चिकटून राहतोस. कालच मी सुनबाईला बालाजी मंदिराजवळ एका माणसासोबत पाहिलं. माझं काम तुला सांगायचं होतं. आता तुला जे काही करायचं आहे ते कर, असे सांगून त्याची आई तिच्या मैत्रिणीच्या घरी होणाऱ्या कीर्तनाला जाते. आईचे बोलणे ऐकून दीपक अस्वस्थ होतो. विचित्र गोष्टीचा विचार करू लागतो आणि मग अंजलीला कॉल करतो. पण दोनदा फोन वाजूनही ती फोन उचलत नाही. अंजलीने असे आधी कधीच केले नव्हते. कॉल उचलला नाही तर परत कॉल करते, पण तासभराहून अधिक काळ लोटला तरी असे काही झाले नाही. अंजली तिचा फोन तिच्या आईवडिलांच्या घरी विसरली होती आणि ती दादाबरोबर पॅम्पलेट छापण्यासाठी पेंटरच्या ऑफिसमध्ये गेली होती. घरी आल्यावर बहिणीला म्हणते, दादाने मदत केली तर सगळी कामं पटकन झाली. आता फक्त चांगले शिक्षक मिळाले तर सगळं ठीक होईल. हो, तेही होईल. तुझा नवीन नंबर मी शिक्षकांसाठी जाहिरातीत दिला आहे. होय, उद्यापासून त्यांचे कॉल सेव्ह लागतील. तो मुलाखत घेऊन त्यांना निवडू शकतेस. हो दादा, तुझे खूप खूप आभार. तू माझे सर्व काम केले आहेस. ठीक आहे, आता मी घरी जाते. मी मुलांना वचन दिले आहे की मी आज त्यांना पिझ्झा बनवून देईल, तर मी निघते. ठीक आहे अंजू, सुखरूप जा, वहिनी म्हणते. अंजली घरी पोहोचते. दीपक विचारतो, तू एवढी काय बिझी झाली होतीस की माझे 4 मिस कॉल सुद्धा बघू शकली नाहीस? आणि एवढा वेळ तू कुठे होतीस? अंजली, आता महत्त्वाचं काम होतं. दीपक, मी तुला नंतर सांगेन. अंजली फ्रेश होऊन मुलांसाठी पिझ्झा बनवते. काही मेल्स आले होते ती चेक करून रिप्लाय करते आणि झोपी जाते. अंजलीचे वागणे पाहून दीपक खूप आश्चर्यचकित होता आणि विचार करतो, ही अशी कधीच नव्हती. ती नेहमी स्वतःच्या आधी इतरांबद्दल विचार करायची. ती आता अशी का वागत आहे? विचार करत तो झोपी जातो. सकाळच्या वर्तमानपत्रात जाहिरात वाचून अंजलीचा फोन पुन्हा पुन्हा वाजतोय, कारण लोकांना कोचिंग क्लासमध्ये अर्धवेळ नोकरीची संधी मिळवायची आहे. म्हणून अंजली एकांतात जाऊन पुन्हा पुन्हा उत्तर देत होती. दीपक हे सर्व नोटीस करत आहे. अंजलीला सकाळी सकाळी एवढे फोन येत आहेत आणि ते आमच्या समोर का बोलत नाही? दीपकला काहीतरी विचारायचे आहे, पण ती तिची बॅग उचलून बाहेर निघून गेली. 2-3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अंजलीने तिच्या कोचिंग क्लाससाठी 5 चांगल्या शिक्षकांची निवड केली. त्यापैकी 4 स्त्रिया आहेत ज्यांचे वय 30-35 वयोगटातील आणि गृहिणी आहेत. कारण क्लास फक्त 4 तास चालणार आहे, दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत. त्यामुळे त्यांना घरातून तेवढा वेळ काढणे सोपे जाते. 5वा शिक्षक हा 22 वर्षीय तरुण असतो. तो विद्यार्थी आहे आणि त्याने आपल्या पॉकेट मनीसाठी अंजलीचा कोचिंग क्लास जॉईन केला आहे. नाव आहे श्रीकांत. तो खूप हसमुख स्वभावाचा आहे आणि सर्व कामे खूप आनंदाने करतो. काही बोलले तरी त्याला वाईट वाटत नाही. तो सर्वांना मदत करत राहतो. अंजली देखील त्याच्याशी खूप जोडली गेली आहे. ती त्याला आपल्या मुलासारखं मानते. तिची मेहनत सफल झाली होती. सुरुवातीला 50 मुलांनी प्रवेश घेतला होता. पुढच्या रविवारी अंजलीने तिच्या कोचिंगच्या उद्घाटनाचे आयोजन केले आहे आणि एक छोटीशी पूजा देखील आयोजित केली आहे. सर्व व्यवस्था करून ती घरी पोहोचते आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी तिने सासूसह सर्वांना तिच्या कोचिंगची आनंदाची बातमी सांगितली. सासू आणि सासरे अजिबात खुश नाहीत. दीपक सुद्धा फक्त खुश असल्याचा आव आणत आहे, पण मुले खूप खुश आहेत. कोचिंगच्या उद्घाटनाचा दिवस आला. अंजलीचे कुटुंबही आले. सर्व काही व्यवस्थित झाले, पण सासूला श्रीकांतचं वागणं आवडत नव्हतं, कारण तो सगळे कामं करत होता आणि तिची सूनही त्याच्याशी खूप प्रेमाने बोलत होती. त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. अंजलीचा कोचिंग क्लास चांगल्या
गतीने सुरू झाला होता. अवघ्या 4 महिन्यात 300हून अधिक विद्यार्थी झाले होते. शिक्षकांची संख्याही वाढली आहे. पण तिच्या कोचिंगचा सर्वात हुशार शिक्षक म्हणजे श्रीकांत. त्याच्या मेहनतीमुळे इतक्या कमी वेळेत कोचिंगचे नाव सन्मान वाढला आहे. आता अंजली, तू माझ्याजवळ असून इतकी दूर का आहेस? तो अंजलीला मिठी मारण्याचा प्रयत्न करताच ती हळुवारपणे म्हणाली, तू आता शुद्धीत नाहीयेस. सकाळी बोलूया. तेवढ्या दीपक अंजलीच्या जवळ येतो आणि तिला मिठी मारतो. अंजली सर्व काही विसरून त्याच्या मिठीत जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि दीपकची पकड अजून घट्ट होते. नशेत असलेल्या दीपकने अंजलीच्या गालावर आपल्या प्रेमाची छाप सोडली होती. आता तो तिच्या ओठांकडे सरकला होता. तेव्हा अचानक अंजलीने त्याला तिच्यापासून वेगळे केले. दीपक तिला जोरात पकडून बेडवर झोपवतो. शेवटी अंजलीही हारून दीपकच्या प्रेमात समर्पित होते. कितीतरी महिन्यानंतर आज नवरा बायको दोघेही शांत झोपलेले आहेत. अंजली सकाळी हसत हसत बेडवरून उठू लागते. तेव्हा दीपक झोपेत तिचा हात धरून म्हणतो, कुठे चालली आहेस प्रिया? प्लीज इथेच माझ्यासोबत राहा. पुन्हा एकदा अंजलीला दीपकने फसवल्याची जाणीव झाली. पण यावेळी जे काही झालं तिचीही इच्छा त्यात सामील होती. भावनेच्या भरात तिने पतीचे प्रेम तर मिळवले, पण ते फक्त स्वप्न होते. डोळे उघडताच वास्तव्य स्पष्ट झाले. अंजली आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. ते शॉवरखाली तिचे अश्रू वाहू देत असते. आंघोळ करून बाहेर आल्यावर दीपक जागा झालेला असतो. अंजली त्याच्याकडे न बघता तयार होऊ लागते. तेवढ्या दीपक येऊन तिला मागून धरतो आणि तिच्या गालाचे चुंबन घेत तो म्हणतो, थँक्यू अंजली, मला माफ केले म्हणून. अंजली टॉवेलने तिचे गाल स्वच्छ करते आणि म्हणते, सॉरी दीपक. तू का सॉरी म्हणत आहे? दीपकने आश्चर्याने विचारले. काल रात्री तू दारूच्या नशेत होता आणि मी माझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुझा गैरफायदा घेतला. दीपक म्हणाला, तू फायदा कुठे घेतलास अंजली? आमच्यात जे काही घडले त्यात माझी संमती होती. मी एवढा पण नशेत नव्हतो. नाही, तू नशेत होता. सॉरी, मला माफ कर. काय बोलतेस अंजली? मला सगळं चांगलं आठवते. तू माझा गैरफायदा घेतला नाहीस. नाही दीपक, तू झोपेतही प्रियाचे नाव घेत होतास आणि तरीही मी तुझ्यासोबत. सॉरी, असे पुन्हा होणार नाही. अंजली डोळ्यातील अश्रू पुसत त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, पुन्हा एकदा तू मला फसवलीस. दीपकलाही आपली चूक समजली आणि तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. अंजली खूप दुःखी होती. तरीही नाश्ता तयार करून सर्वांना खाऊ घालून ती तिची मुलगी दुर्गासोबत PTMसाठी तिच्या शाळेत पोहोचते. दुर्गाचे वर्ग शिक्षक तिची खूप प्रशंसा करतात आणि अंजलीचे तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल अभिनंदन देखील करतात. शाळा सुटल्यानंतर अंजली कोचिंगला जात आहे आणि ती थोडी बरी आहे. सकाळपासून तिचा चेहरा उदास होता, पण मुलांमुळे तिला आनंद मिळत होता. अंजलीची दोन्ही मुलं तिच्या आयुष्यात आल्यापासून तिला कशाचीही कमतरता भासत नाही. ती नाराज असली तरी मुलांसाठी नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. कोचिंग क्लासमधली सगळी कामं उरकून ती घरी येते. सगळ्यांना खाऊ घालते, मुलांना झोपवते आणि तिच्या खोलीत जाते. 1 वाजता पण दीपक अजून आला नाही. अंजली त्याची वाट पाहत आहे. तिला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. साधारण अर्ध्या तासानंतर खोलीचे दार उघडले आणि दीपक आत आला. अंजलीला आवाज आला आणि ती जागी झाली. आलास? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. दीपक लाजत म्हणाला, बोल. आधी बसून तुला काय बोलायचं आहे ते बोल. दीपक, मला मुक्त कर. म्हणजे मला आता सहन होत नाही. प्लीज मला घटस्फोट दे. तू मला माफ करू शकत नाहीस? मला एक संधी दे. मी कोणतीही चूक करणार नाही. मी तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही. प्लीज अंजली, माफ कर. प्लीज दीपक, असे बोलू नकोस. मी तुला माफ केले आहे. तू माफ केले आहे? मग घटस्फोटाबद्दल का बोलत आहे? माझं हृदय तोडल्याबद्दल मी तुला माफ केले आहे, पण तू माझा स्वाभिमान मारला आहे. त्याबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही. अंजली, मुलांचा एकदा विचार कर. त्यांचा काय दोष या सगळ्यात? ते उगाच चिरडून निघतील. त्यांच्याबद्दल विचार केला आहे. दोघेही माझ्यासोबत राहतील आणि मी तुला मोकळं करते.
आता प्रियाशी लपून अफेअर ठेवायची गरज नाही. तिच्याशी लग्न कर. आई बाबा काय म्हणतील याचा विचार कर. मी हे सर्व काही विचार करून आणि समजून घेतल्यानंतरच सांगत आहे. काही उरले नाही आपल्या नात्यात. हे संपवणे आता चांगले आहे. प्लीज दीपक, माझ्याबद्दलही काहीतरी विचार कर. माझ्यावर प्रेम तर करत नाही. तुला माझी किंवही येत नाही का? मी आतून मरते. जे काही उरलं आहे ते राहू दे. मला मुक्त कर. ठीक आहे अंजली, तुला जे पाहिजे ते मी तुला देईन, पण त्या बदल्यात मलाही काहीतरी हवे आहे. काय हवंय तुला? तुझी माफी. तुला माफ केले मी. ठीक आहे, तुलाही माझ्याकडून स्वातंत्र्य मिळेल. असे म्हणत दीपक फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो. दुसऱ्या दिवशी दोघेही आपापल्या कामाला जातात. रात्री दीपक लवकर येतो. अंजली पण किचनचे काम आवरत होती. अंजली तिच्या खोलीत येते तेव्हा दीपक म्हणतो, सगळी तयारी केली आहे मी तुझ्या आझादीची. ऐक, बोल. दीपक येतो आणि अंजलीच्या जवळ बसतो. मी वकिलाशी बोललो आहे. घटस्फोटाचे पेपर लवकरच तयार होतील. ही गोष्ट आई बाबा मुलांपासून लपवावी लागेल. तू आणि मुलं इथेच या घरात राहाल. मी आणि आईबाबांना माझ्यासोबतला घेऊन जाईल. मी तिथे शिफ्ट होत आहे. मला तिथे स्थायिक व्हायला 2-3 महिने लागतील. तोपर्यंत आई आणि बाबा तुमच्यासोबत इथेच राहतील. मग मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जाईल. पण आपण एकत्र आहोत असे नाटक करावे लागेल. आणि कामामुळे मी दुसऱ्या शहरात स्थायिक झालो आहे आणि तू तुझ्या कामासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी इथे राहशील. तिथे कामाची व्यवस्था करून दीपक 3 महिन्यांनी परतला. आईबाबांना सांगतो की आता आपल्याला तिथेच राहावं लागेल. मुलं आणि अंजली इथे राहतील कारण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आईसोबत इथेच राहावं लागेल. दीपकची आई सर्व काही लक्षपूर्वक ऐकते. मग म्हणते, सून आणि मुलांशिवाय आपण एकटे कसे राहू शकतो? त्यांना घेऊन जाऊ, नाही तर आम्हालाही इथेच राहू दे. अंजली ही स्वयंपाकघरातून त्यांचे बोलणे ऐकत होती. बाहेर येत ती म्हणाली, नाही आई, मुलं इथे चांगले स्थिरावले आहेत. अनोळखी ठिकाणी ते डिस्टर्ब होतील, म्हणून त्यांचं इथेच राहणं बरं होईल आणि मी त्यांच्यासोबत आहे. तुम्ही आणि दीपक अजिबात काळजी करू नका. मी सगळं सांभाळू घेईल. मला याच गोष्टीची काळजी वाटते सुनबाई की तू मुलांबरोबर आहेस. म्हणजे आई, म्हणजे जाऊ दे. आता सांग काय काळजी आहे? मुलं माझ्याबरोबर राहिल्यावर मला तोंड उघडायला लावू नकोस. जाऊ दे सुनबाई. नाही आई, तुम्ही बोला, मी ऐकेन. माझं तोंड नको उघडू सुनबाई, जाऊ दे. याचा अर्थ असा आहे की तूच माझ्या मुलाला अशी कल्पना दिली असेल आम्ही लोक दुसऱ्या शहरात जावे आणि तू इथे तुझ्या इच्छेप्रमाणे करावे. माझ्या इच्छेनुसार काय करेन आई? अंजलीने आश्चर्यचकित होऊन विचारले. जे तू आता सध्या करत आहे. सासू चिडून म्हणाली, मी सध्या काय करते? मी नाही बोलू शकत सुनबाई, जाऊ दे. आई, इतकं काही तर बोलल्या तुम्ही. आता मला हे देखील सांगा. दीपक आईला गप्प बसायला सांगतो, पण त्याची आई आवेशमध्ये सगळं बोलून जाते. मग सगळं माहीत आहे तुझं त्या श्रीकांतशी कसलं नातं आहे? अंजलीनेही तिच्या आयुष्यात आघात त्याच लोकांकडून सहन केला होता ज्यांच्यावर तिने स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले होते. त्यामुळे आता अशा गोष्टीने तिला काही फरक पडत नाही. ती अभिमानाने सासूला म्हणते की मला तुमच्यासारखे नीच विचार करणाऱ्या लोकांना सांगायची गरज नाही. माझ्या आणि श्रीकांतचे नाते काय आहे? तुम्ही जो काही विचार करत आहे तेच आहे. आत्ताही माझ्यासाठी तुमचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. असे म्हणत ती तिच्या खोलीत गेली. दीपकसुद्धा त्याच्या आईवडिलांना स्पष्टपणे सांगतो, तुम्हा दोघांना माझ्यासोबत यावं लागेल. मुलं आणि अंजली इथेच राहतील. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती आमच्या मुलांची चांगली काळजी घेईल. 2 दिवसांनी तिघेही निघून जातात. मुलं आणि अंजली इथेच राहतात. अंजली आणि दीपकने ठरवलं की आपलं नातं जे संपलं आहे ते योग्य वेळ आल्यावरच मुलांना सांगायचं. तोपर्यंत ते सुट्टीला कधीकधी मुले आणि कधीकधी दीपक एकमेकांना भेटायला येत राहत जातील. 12 वर्ष निघून गेली होती. दीपकला लग्नाची पत्रिका मिळाली. त्याने पटकन ते उघडले आणि वाचले. ती त्याच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आहे. त्याने ओल्या डोळ्याने संपूर्ण कार्ड वाचले. त्याला तो दिवस आठवला
जेव्हा 4 वर्षापूर्वी त्याने अंजलीपासून वेगळा झाला होतो आणि वेगळं होण्याचं कारण संकेतला सांगितलं होतं. संकेतला सांगितल्यावर तो इतका संतापला की तुम्ही माझ्या आईशी असे कसे केलेत, मला उत्तर द्या. आणि दीपककडे काहीच उत्तर नव्हते. त्या दिवसापासून आजपर्यंत दोघांमध्ये एकदाही संवाद झाला नाही. हे कार्डही अंजलीनेच पाठवलेले दिसते. छोटी मुलगी दुर्गा सुद्धा तिच्या वडिलांशी बोलत नाही. तिला असे वाटते की मी तिच्या आईसारख्या प्रेमळ पत्नीला धोका दिला तेव्हा कोणी तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार. पप्पा, जेव्हा कोणी तुमच्या मुलीशी असे वागेल तेव्हा तुम्हाला आईला झालेल्या वेदना जाणवतील. तेव्हा दीपकने आपल्या मुलीच्या तोंडावर हात ठेवला होता, पण तसा विचार करूनही तो थरथरला. या सगळ्या गोष्टीचा तो विचार करत असताना अचानक त्याला त्याच्या पाठीवर आईचा स्पर्श जाणवला. काय बघतोस बेटा? आई, आपल्या संकेतचे लग्न आहे. अंजलीने कार्ड पाठवले आहे. तिने आम्हा सर्वांना आमंत्रित केले आहे. तू येणार ना? हो, मी नक्की येईल. माझ्या नातवाच्या लग्नाला, ती आनंदी होत म्हणाली. संकेतचा हळदी समारंभ चालू आहे. अंजली खूप व्यस्त आहे. तिचा भाऊ तिला थोड्या वेळ आरामात बसायला सांगतो, पण अंजलीने नकार दिला. त्याने तिचा हात धरून तिला त्याच्याजवळ बसवले. बायकोला ज्यूस आणायला सांगितले. दादा, मला बसता येणार नाही. खूप काम बाकी आहे. प्लीज थोडा वेळ तरी बस लाडो, सगळे कामं होतील. ठीक आहे दादा. तुला काही बोलायचं आहे का? हो अंजू, मला हेच म्हणायचे आहे की मला तुझा अभिमान आहे. एवढ्या मोठ्या समस्याला तोंड देऊनही तू तुटली नाहीस, पण खंबीर झालीस आणि प्रत्येक गोष्टीला तोंड दिले. स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. तुझ्या मुलाला डॉक्टर बनवले. मुलीलाही MBBS करत आहे. तू सर्व कामे किती सहजतेने पूर्ण केलीत. मग तू ही छोटी मोठी कामे क्षणार्धात करू शकतेस. थोडी तुझ्या तब्येतीचीही काळजी घे. हो, आई आणि मामांजी बरोबर आहेत. काळजी घेणे खूप गरजेचे आहे तब्येतीची. बोलता बोलता दुर्गा तिच्या मामीसोबत येते. आईला ज्यूस देते. ठीक आहे आई. माझी आई. बोलत असताना अंजली ज्यूस पिते. दीपक हे दृश्य बघत उभा आहे, जो नुकताच लग्नात सामील होण्यासाठी आला होता. कदाचित माझ्या मुलांचे प्रेम माझ्या नशिबात असते, परंतु मी माझ्या स्वतःच्या हाताने सर्व काही उद्ध्वस्त केले आहे. दीपक, तू कधी आलास? अंजली आश्चर्यचकित होऊन विचारते. मी आत्ताच आलो, दीपक उत्तरतो. दीपकची आई तिच्या नातीकडे जाते. तिला प्रेमाने मिठी मारते. अंजली जेव्हा तिच्या पायांना स्पर्श करते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते. तिचे मन अपराधीपणाने भरलेलं असते. माझ्या मुलाची चूक होती सुनबाई, आणि मी तुझ्यावर चिखलफेक केली होती. तरीही तू सर्व काही मूकपणे सहन केलेस. उफ देखील नाही केलं. तू किती महान आहेस आणि मी किती नीच आहे, असा विचार करत तिने अंजलीला मिठी मारली. संकेत आणि दुर्गा आजीच्या येण्याने जेवढे आनंदी झाले होते तेवढेच ते दीपकच्या येण्याने चिडले होते. पण अंजलीने सर्व परिस्थिती हाताळली होती. ते आईच्या आनंदासाठी काहीही करू शकत होते. दीपक स्वतःच्या मुलाच्या लग्नात अनोळखी असल्यासारखा वाटत होता, पण अंजली त्याला तसं वाटू देत नव्हती. लग्न सुरळीत पार पडलं. वधूवर घरी आले. संध्याकाळी रिसेप्शन आहे. वधूवर स्टेजवर उभे आहेत. तेव्हाच एक सरकारी गाडी गेटजवळ येऊन थांबते. तेव्हा बंदूक घेऊन 2 पोलीस गाडीतून बाहेर आले. त्यापैकी एकाने गाडीचा दरवाजा उघडला. गाडीतून जिल्ह्याचे DM आणि त्यांची पत्नी बाहेर येतात आणि ते स्टेजकडे जाऊ लागतात. वाटेत त्यांना अंजली भेटल्यावर DM साहेब वाकून अंजलीच्या पायाला स्पर्श करतात. त्यांची पत्नीही त्यांना साथ देते आणि ते त्यांच्या पत्नीला म्हणतात, ही माझी दुसरी आई आहे. आज मी जे काही आहे ते तिच्या मार्गदर्शनामुळे आहे. खुश राहा श्रीकांत बेटा. सुखी राहा सुनबाई. माझ्यामुळे नाही सुनबाई, तुझा नवरा त्याच्या मेहनतीमुळे या पदावर पोहोचला आहे. आणि मग त्यांच्यात काही बोलणे झाले आणि सगळे स्टेजवर गेले. संकेत आणि दुर्गा श्रीकांतला भेटून खूप आनंदी आहेत आणि थोडे नाराज की लग्नाला का आले नाहीत. पण DMच्या खांद्यावर किती जबाबदारी आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आनंदी होतो आणि त्यांचे फोटो क्लिक करू लागतो. दीपक आणि त्याची आई दुरूनच हे दृश्य पाहत आहेत. दोघांनाही आज आपली चूक समजली आहे. मग अंजली त्या दोघांना स्टेजवर बोलावते आणि वधूवरांना
त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यास सांगते. सगळेजण फोटो काढायचा आनंद घेतात. रिसेप्शननंतर अंजली आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या आजोबांचे आशीर्वाद घेण्यास सांगते, जे या जगात नाहीत. म्हणून ते दोघेही त्यांच्या आजोबांच्या फोटोखाली दिवा लावतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. मग अंजली त्यांना नवीन आयुष्य सुरू करण्याआधी दोघांनाही हाच आशीर्वाद देते की काहीही झालं तरी दोघांनीही एकमेकांचा विश्वास कधीही तोडू नये आणि जेव्हा कधी वाटेल की आपल्यात दुरावा निर्माण होत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या भावना नक्कीच एकमेकांशी शेअर कराव्यात. आईचा आशीर्वाद घेतल्यावर दोघेही आपल्या खोलीत जातात. सर्व काम उरकून अंजली थोड्या वेळ लॉनमध्ये फिरायला लागते. मग दीपक तिच्याकडे येतो, जो उद्या बँगलोरला परतणार आहे. अंजली, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हो दीपक, बोल. मला माफ कर. परत काय या गोष्टी घेऊन बसला आहेस? जा झोप. मला तुझी माफी मिळाली तर मी झोपेन. अंजली, प्लीज मला माफ कर, जेणेकरून मी देखील तुझ्यासारखा शांत झोपू शकेल. प्लीज अंजली, सर्व काही माफ करून माझ्याकडे परत ये. मी सुधारलो आहे. मी प्रियापासून घटस्फोट घेतला आहे. मला तुझी गरज आहे. प्लीज सर्व काही विसर. प्लीज दीपक, जा आता माझ्याकडून. असे काही होणार नाही. मी खूप आनंदी आहे. तू माझं प्रेम होतास, आहेस आणि राहशील. पण मी तुझं प्रेम नव्हते. तू माझी जागा दुसऱ्याला दिलीस, जे मी विसरले आहे. पण मी कधीच विसरू शकत नाही की तू हे सर्व केलंस तेव्हा तुला कशाचीही कमतरता नव्हती. फक्त थोडं सुख मिळण्यासाठी तू मला आयुष्यभरासाठी दुःख दिलंस. बोलता बोलता अंजली आत जाऊ लागली. दीपक, अंजली मला माफ कर म्हणत गिडगडत होता, पण अंजलीने पुन्हा मागे वळून पाहण्याची चूक केली नाही. समाप्त. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.